अहमदनगरमधल्या श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। पारगावच्या अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्यानं ही कारवाई झाल्याचं समजतंय। 21 तारखेला पीडितेला मारहाण झाल्यानंतर तब्बल आठवड्यानं गुन्हा दाखल झाला होता। मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नाही। या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांची बदली झाल्याचं समजतंय। पेट्रोल पंपावरील मापात पाप करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरूच आहे। नागपूरनंतर आता ठाणे क्राईम ब्रांचनं आपला मोर्चा उर्वरित विदर्भाकडे वळवलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील नागपूर महामार्गावर असलेल्या पद्मालया पेट्रोल पंपावर पेट्रोल हेराफेरी संदर्भात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची धाड टाकली आहे। 10 सदस्यीय पथकाने ही कारवाई केली। तर तिकडे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमधल्या अभिजित फिलिंग सेंटर या पेट्रोल पंपाची ठाणे क्राईम ब्रांचकडून तपासणी केली जाते। तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात लेगाव इथल्या पद्मिनी पेट्रोल पंपावर धाड टाकली गेली आहे। इथं प्रत्येकी 5 लिटर मागे 100 मिलीमीटरची तफावत आढळली आहे। पोलिसांनी पेट्रोल पंप सील केला आहे। नागपुरात क्रिकेटच्या सट्ट्याच्या वादातून एका कॉलेज तरुणाची हत्या करण्यात आली। अली शौकत असा हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो अवघा 18 वर्षांचा होता। नागपुरातील हिलॉस्प या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अलीचा 23 जूनपासून बेपत्ता होता। तपासादरम्यान पोलिसांना जलालखेडा गावात त्याचा मृतदेह सापडला। पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना अटक केली।